तर शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात, कधी शेतीत गुंतवणूक करता का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा शेतकऱ्यांनाच उलट सुनाव. कर्जमाफीचं आश्वासन मात्र हवेतच विरलं. राज्यात अवकाळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना फटका. आंबा, ज्वारी, गव्हासह भाजीपाल्यांचं नासधूस. तर भंडाऱ्यामध्ये वीज पडून दोघांची मृत्यू झाल्याची माहिती. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाची हजेरी. नागरिकांची धावपळ. सोसायट्याच्या वाऱ्यामुळे फलक कोसळल्याच्या घटना. रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम. काही भागात वीज पुरवठा खंडित. दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास आणि अकाउंट विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी. तर मृत ईश्वरी भिसेच्या कुटुंबातील सदस्यांचाही जबाब नोंदवला. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार. रुग्णालयाच्या चौकशी समितीत दावा. जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही. गर्भधारणेत जोखीम असल्याची पूर्वकल्पना दिली होती, असाही दावा. आम्ही काउंटरवरती 3 लाखांची कॅश घेऊन उभे होतो. जमीन पैसे देण्याचीही आमची तयारी होती, मात्र 10 लाख दिल्याशिवाय ॲडमिट करून घेणार नाही, असं रुग्णालयानं स्पष्ट सांगितलं. भिसे कुटुंबानं चौकशी समितीचे आरोप फेटाळले. राज्यातील सर्व खासगी रुग्णालयाचे ऑडिट होणार. अनियमितता आढळल्यास कारवाई करणार, मंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. धर्मदाय कार्यालय नियमांच्या अंमलबजावणीचीही तपासणी होणार. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मनसेला इशारा. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापराबाबत मनसैनिकांचं खळखट्याक सुरू. रिझर्व्ह बँकेचं 2014चं परिपत्रकच आम्ही बँकांना दिलंय. कायद्याचं पालन न करणाऱ्या बँकांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. आरोपीला कुठलीही मारहाण करण्यात आलेली नाही. खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या वकिलांचा दाव्यानंतर वनविभागाकडून प्रसिद्धीपत्रक जाहीर. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी आधीच वक्फ विधेयकाला आव्हान. ओवेसी काँग्रेस खासदारांनी सुप्रीम कोर्टात याचिका केली. लोकसभेत तर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर. आता राष्ट्रपतींकडे वक्फ विधेयक पाठवलं जाणार. नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. विहिरीत बुडून 7 जणांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख तर केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जाहीर. ट्रम्प यांचा व्यापार शुल्क लागू करण्याच्या धोरणामुळे जागतिक व्यापार युद्ध भडकलं. इतर देशाकडून पावलं उचलण्याची धमकी. कॅनडानं अमेरिका वाहनांवरती 25% तर चीननं 34% आयात शुल्क लावलं.